धन्यवाद. तर हा सन्मान आपण पाहतोय हा व्यासपीठावरती आलेल्या पाहुण्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून नेतृत्वाची सन्मान. हा बसा चालेल. ओके बोलूया आपण पहिल्या सत्राकडे. आवाज ऐकूया. चंदू शेट्टे सर. थँक्यू. धन्यवाद. क्रिकेट रसिक हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत असणार आहे. तळोजा विरुद्ध पेंदर अशी ही मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. दोन्ही संघ तेवढेच बलवान. तळोजा म्हटलं तर प्रचंड गर्दी पाहायला मिळते आणि आजही ती पाहायला मिळते. तळोजाची स्पर्धा, तळोजाचे खेळाडू यांची सातत्याने चर्चाही होत असते. पेंदर हे देखील गाव तेवढंच महत्त्वाचं आहे या परिसरामध्ये आणि त्यांच्यातीलच ही मॅच आपल्या भेटीला आली आहे. एक धाव फलकावर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ आहे. इरबाज आणि टप्पा पडतोय. बॉल थोडंसं टर्न देखील होताना पाहायला मिळेल. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिल्या षटकात थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज समाधान भोईर. पेंदर म्हटलं तर समाधान यांचा परफॉर्मन्स नेहमी चर्चेत राहिलाय. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. तिकडे आहेत फिल्डर. त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट. ये बड़ी विकेट प्राप्त की है समाधान भोईर ने, क्योंकि यही शेट्टू है जो पेंदर के अभी युवा भोईर गावदेवी चैंपियंस ट्रॉफी हुए हैं सर. तो उसमें 50 रनों की अवजत पारी खेली थी शेट्टू ने और टोटल को 75 के ऊपर पहुंचा दिया था, क्योंकि टीम 20 ओवर में फंसी थी तब 50 की पारी खेली थी. लेकिन यहाँ पर उम्मीद थी शेट्टू एक रन भी होती तो भी निश्चित तौर पे मजा आता, फिर वहां से रन शुरू हो जाते थे शायद. क्रिकेटच्या खेळाला एक वेगळाच दर्जा या परिसरामध्ये प्राप्त होतो. आता हा परिसर बदललाय. उंच उंच टॉवर उभे राहिले, परंतु या परिसराचं एक वेगळं महत्त्व आहे. समाधान याही वेळेला चेंडू टाकला. कराय सीमारेषच्या दिशेने निघालाय. फिल्डर तिकडे पोहोचतायत. बॉल हातातून निसटतोय आणि जातोय सीमारेषच्या पलीकडे. 4 चौकार. दोन डावांचा असणारा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो सर. लहानपणापासूनच आपल्याला क्रिकेटचा खेळ वेड लावायला सुरुवात करतो आणि जसजसं मोठे होतो हा या क्रिकेटच्या खेळाच्या आहारी जातो. अक्षरशः आपण कमी गतीचा बॉल टाकला यावेळेला समाधान यांनी. पाठवलं यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात फक्त धावसंख्या या ठिकाणी खर्च केल्या आहेत त्या 5. 2 महत्त्वपूर्ण विकेट तळोजा टीमच्या सुद्धा आलेल्या आहेत. सर आपल्यालाही म्हणजे कित्येक वर्षाचा अनुभव आहे या क्रिकेटचा, परंतु सर आता क्रिकेट बदलत आहे. म्हणजे एक कालखंड एवढा नव्हता, एवढी मोठ्या तामधाम नव्हता होत. तर शिलगावचे सन्माननीय प्रशांत आलिमकर इथे आलेले आहेत. कुणाल पाटील यांचे मेहुणे आहेत. तर प्रशांत आलिमकर यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. एक ओव्हरचा खेळ संपलाय, परंतु आता अलीकडच्या कालावधीमध्ये खेळाडू फक्त गावापुरते मर्यादित नाही राहत आहेत. ते तालुक्यासाठी येत आहेत, ते जिल्ह्यासाठी येत आहेत, ते खुल्या गटासाठी येत आहेत. क्षेत्र विस्तारलेली आहेत. मोठमोठ्या स्पर्धा येऊ लागलेल्या आहेत. प्रोफेशन म्हणून सुद्धा आता खेळाडू याकडे पाहू लागलेले आहेत. अशा प्रकारचा आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झालाय सर. नक्कीच सर. जर विचार केला तर पहिला क्रिकेट आणि आत्ताचा क्रिकेट जमीन आसमानाचा फरक जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फक्त आता तुमच्यामध्ये तो टॅलेंट असायला हवा आणि तुमची ती आवड असायला हवी की मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी पुढे जायचं आहे. कारण या आता टेनिस क्रिकेटमध्ये पहिले दिवस राहिलेले नाही आहेत. आत्ता मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये सर विचार केला तर कमीत कमी सोन्याचे दिवस आलेले आहेत. ओ कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता. तिकडे काय होत आहे. ओ हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला. कदाचित खेळाडूकडे दिला असता तरी देखील बाद होऊ शकला असता, परंतु रन नाही मिळत आहे. इकडे पेंदरने थोडासा दबाव तळोजा टीमवर निर्माण केलाय. हे हटवावं लागेल आणि इकडे रन करावे लागतील. मागील काही मॅच आपण पाहिले तर अंतिम टप्प्यात ज्या रन बनतायत ना त्या फायदेशीर ठरतायत. धावफलक 5 वर पाहायला मिळतोय. वेगात केलाय. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकरवी. धावसंख्या 1 ने पुढे जाते पुन्हा एकदा.
6 धावा धावफलकावर पेंदर विरुद्ध तळोजा असणारी मॅच. आणि ही काही आज नाही होते, गेली कित्येक वर्ष पेंदर विरुद्ध तळोजा या मॅचेस पाहायला मिळतात. हा संपूर्ण बेल्ट जर पाहिला ना क्रिकेटसाठी ओळखला जातो. खूप सारे खेळाडू या परिसराने दिलेत, मग पनवेल तालुक्याला दिलेत किंवा व्यावसायिक क्रिकेटला सुद्धा दिलेत. यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल, रन नाही मिळणार आहे. आणि एक नाव आवर्जून घ्यावं लागेल, या परिसराचं नाव जगभर पोहोचवण्याचं काम उस्मान पटेल. कारण भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंची नावं जर घेतली गेली, आवर्जून उस्मान यांचं नाव घ्यावंच लागेल. ते या परिसराने दिलेली देणगी आहे. ओमकार पाटील असतील, अंगद पाटील असतील, असे खूप सारे दर्जेदार खेळाडू या परिसरामधून येत आहेत. स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालं. आणखीन एक तळोजा संघाची विकेट इकडे येते. चांगली गोलंदाजी, विकेट आली आहे. प्रथमेश यांच्याकडून केली गेली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने येत आहेत. ही तिसरी रात्र आहे आणि अजूनही 20 तारखेला फायनलचा सामना असणार आहे. आणि तोपर्यंत प्रत्येक रात्र दर्जेदार खेळाडू, दर्जेदार संघ या क्रीडानगरीच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण सगळे देखील आयोजक कमिटीने देखील काय आयोजन केलं आहे, एवढं चांगलं मैदान आणि त्याच्यामध्ये एवढं चांगलं आयोजन देखील पाहायला मिळते. 3 विकेट माघारी परतल्यानंतर कुठेतरी तळोजाला बॅटिंग करावी लागेल. काही चौकार, काही षटकार, काही सिंगल, काही डबल आणि पार्टनरशिप इकडे गरजेची आहे. कारण 3 विकेट गमावल्यात त्यांनी. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन तिकडे मिळेल. थोडासा पुढे असणारा बॉल, टायमिंग तर तेवढं प्रॉपर नाही झालं, परंतु 1 रन मिळणार आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. यूट्यूबला सुद्धा tenniscricket.in वर या स्पर्धेचा मोठ्या प्रमाणावर आनंद प्रेक्षक घेत आहेत. व्ह्यूवर्स रेकॉर्ड ब्रेक पाहायला मिळत आहेत. जसजशा मॅच चुरशीच्या होत आहेत त्यांची संख्या आणखी वाढत चाललेली आहे. आणि जसजशी उत्तरोत्तर स्पर्धा पुढे जाणार आहे, मैदानावर देखील गर्दी पाहायला मिळेल. यूट्यूबला सुद्धा गर्दी पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा प्रथमेश नेरुळकर, कमी गतीचा बॉल, हतबल झाले अक्षरशः फलंदाज. कारण बॅटचा फ्लो अगोदर गेला आणि त्यानंतर येऊन बॅटला बॉल चिटकला की काय, आणि तो मात्र अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय. तिकडे 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. चौकार षटकाराच्या शोधात आहेत बॅटर, परंतु गोलंदाज ती संधी देत नाहीयेत. अगदी विचारपूर्वक खेळावं लागतं. बॅटिंग करावी लागते, बॉलिंग करावी लागते, फिल्डिंग करावी लागते क्रिकेटच्या या अद्भुत खेळामध्ये. हा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न होता. लोअर फुल टॉस होता. सीमारेषा दाखवली या बॉलला, जातोय सीमारेषा पलीकडे. 4 येत आहेत. चौकार आलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संदीप सर संपतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12. 3 विकेट. सर दोन्ही टीमला तुम्ही जाणताय, काय म्हणाल तू या मॅच विषयी? तर नक्कीच जर या सीझनचा विचार केला तर खूप फॉर्ममध्ये असणारा संघ आहे जिवा 11 गावदेवी पेंदर संघ. आत्ताच झालेली गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी, जिवा 11 गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंदरची पाहिली. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जबरदस्त झुंज देत शेवटच्या मोमेंटला फायनलमध्ये वलपाडा भिवंडीमधला एक जबरदस्त संघ, त्या संघाला देखील या संघाने नमून चॅम्पियन्स ट्रॉफीवरती कब्जा केला होता. आणि अशा अनेक ट्रॉफ्या या सीझनमध्ये या संघाने जिंकल्यात. म्हणजे कुठेतरी या वर्षाचा जो इनफॉर्म आहे या पेंदर संघाचा, तो खूप फॉर्ममध्ये दिसतोय. म्हणजे कुठेतरी या वलीत 11 तळोजा संघाला एक कडी चुनवती असेल. कमबॅक करावं लागेल त्यांना. येणाऱ्या 3 ओव्हर या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामध्ये बॅटिंग करावी लागेल, षटकार चौकार ठोकावे लागतील आणि त्यासाठी रमजा आणि कैफ मैदानाच्या आतमध्ये आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर पाठीराखे सुद्धा या टीमचे आलेत. खेळावं लागेल आज. ठोकलाय मोठा स्ट्रोक या ठिकाणी. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला आणि फेकून दिला लांब लांब लांब, खूप लांब. षटकार. खूप मोठा फटका आहे आणि अशा फटक्यांची आता नितांत गरज आहे सर. कारण पाहायला गेलं तर कुठेतरी थोडासा टार्गेट जो 2 षटकांमध्ये पाहतोय तो 2 षटकामध्ये दबला गेलाय आणि आता मात्र इथे बॅट उचलावीच लागेल जर पेंदर संघाला एक टार्गेट द्यायचं असेल तर. समाधान अनुभवी खेळाडू आहेत, परंतु चांगल्या पद्धतीने या बॉलला पिक केलं आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं 6 साठी. कमबॅक आता गोलंदाजांना करायचं आहे, परंतु आलेला हा मोठा फटका षटकार हमजा यांच्या बॅटमधून बाईच्या स्वरूपातील धाव इकडे पाहायला मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 19 धावा धाव फलकावर. तिसरी ओव्हर सुरू आहे.
प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न तळोजा देखील सध्या करत आहे. याही वेळेला बिग हिट, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, खूप लांब जाईल या वेळेला, जा शोधून आणा बॉल, सिक्सर. सर जर विचार केला खऱ्या अर्थाने आज केपीसी ट्रॉफी एक तलोजा नाईटची फील देताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. कारण तेवढ्याच गर्दीने प्रेक्षक आणि त्याचबरोबर अनेक सोयी सुविधा या मैदानाच्या बाहेर देखील आपल्याला खाण्यापिण्याच्या पाहायला मिळतात. तर तलोजामध्ये हेच तर आपण पाहिलेलं आहोत. ओहो, आणखीन एक लांब लचक फटका, अगदी रस्त्यावर जाईल, वा वा वा, सिक्सर. आणि नक्कीच हा ही छोटी हातमध्ये गेले बघा. हा 3 मारलेत. वा, बॅटिंग आवडली त्यांना सुद्धा. थांबा 1 मिनिट. आणि क्या बात आहे, जोरदार टाळ्या होत्या तिच्यासाठी. वा वा वा, हमजा, इससे बड़ी बात क्या हो सकती है. कैप कैप है, यस कैप ने लगाए हैं. कैफ यांनी जबरदस्त बॅटिंग केली, आपल्या टीमला मॅच मध्ये आणले त्यांनी. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला यावेळेला समाधान यांनी. आणि ज्या ठिकाणी पडला तिकडनं तेवढं उचलणं सोपं नव्हतं, त्यामुळे डॉट बॉल येईल. 3री ओव्हर सुरू आहे आणि तळोजाचं कमबॅक पाहायला मिळालं. 31 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. या षटकातील आलेले षटकार कमबॅक करायला भाग पाडलं. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. समाधान तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, कॅच नाही झाली आहे. कैफ ज्यांनी 3 षटकार लगावले त्यांचा जेल सुटलाय. हा येणाऱ्या कालावधीमध्ये संदीप सर कदाचित महागडा ठरू शकतो. 3 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 32. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नक्कीच अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सध्या तरी 32 धावा आपण पाहतोय आणि कुठेतरी 2 षटकांमध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर मात्र पेंदर संघाला देखील एक मोठी चुनौती असू शकते. परंतु इथे चांगला खेळ दोन्ही फलंदाज च्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण सुरुवातीला कुठेतरी एका पाठोपाठ एक असे फलंदाज बाद झाले, त्यानंतर मात्र एक पार्टनरशिप मैदानामध्ये आपल्याला या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते, हमजा आणि कैफ यांच्या माध्यमातून. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे. बॅटिंगलाही मजा येते, बॉलिंगलाही मजा येते, फिल्डिंगलाही मजा येते, मॅच पाहायलाही मजा येते, कॉमेंट्रीलाही मजा येते, अंपायरिंगला देखील मजा येते, स्कोरिंगला मजा येते, कॅमेरामॅनला सुद्धा मजाच येते. सगळे आनंद घेतात. आपण क्रिकेटचे होऊन जातो. म्हणजे इकडे येण्याच्या अगोदर कदाचित असा इरादा असतो आपण अर्धा तास जाऊन मॅच पाहू, परंतु इकडे आल्यानंतर तासन तास कधी जातात कळत देखील नाही. ही तर जादू या क्रिकेटच्या खेळाची, आणि म्हणून तर आपल्याला आवडतो, आपल्याला वेळ लावतो हा खेळ. यावेळेला स्ट्रोक खेळला मिड विकेटच्या दिशेने, चांगला फटका आलाय. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. अतिशय जलद गतीने क्षेत्ररक्षक तिकडे आले. धावसंख्या 1 ने पुढे जाते. आणि खेळणारे तर खेळणारे आनंद घेतात, पाहणारे सुद्धा गुंग होऊन जातात. आणि खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके जास्त धगधग करत असतात. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. वन डे पाहिलं तरी मजा, टेस्ट पाहिली तरी मजा, T20 पाहिली तरी मजा, IPL पाहिली तरी मजा, आणि आपली केपीसी इनामपुरी ट्रॉफी पाहिली तरी सुद्धा मज्जाच मज्जा. आणि म्हणून तर आपण इकडे आलेलो आहोत सगळे. वेगात बॉल टाकलाय, त्याला समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय, फटका चांगला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट सुद्धा चांगला आहे. हा षटकार आहे 6. तळोजाने गिअर चेंज केला आणि धावा कशा बनवतायत, झटपट पटापट. धावसंख्या पुढे गेलेली आहे ती 39 वर. आता हमजा यांच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. एका बाजूला कैफ यांच्याकडून चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळाली. हळूहळू हा धावफलक बनलाय. हा बॉल लेंथवर टाकला गेला होता, तिकडनं पिक करून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु उसळी होती थोडीशी. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. गोलंदाज क्रिश कोपरकर आपण पाहायला मिळत आहे तिकडे. धावसंख्या 39 आहे. 4थी ओव्हर सुरू आहे. हा परिसर संपूर्ण बदलला, मेट्रोही आली या परिसरामध्ये. येणारा काळ ह्या परिसराचाच असणार आहे सर. आणि आणखीन एक चांगला चेंडू इकडे पाहायला मिळतोय, परंतु गाव पण जरी टॉवर दिसत असतील, गाव पण आजही तुम्ही सगळ्यांनी टिकून ठेवलंय या ठिकाणी.
येस. एकोणचाळीसवरी धावसंख्या पाहायला मिळते. चौथं षटक मार्गस्थ. पहिला डाव इकडे सुरू आहे. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा इनापुरी गावात. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे पोहोचतायत. आता विकेट येते आणि धक्का बसलाय. म्हणजे आपल्यातच क्रिकेट खेळणारा ओमकार तारमळे यांचं सनरायझर हैदराबाद टीममध्ये सिलेक्शन झालं आणि त्याच्या गावामध्ये जो काही जल्लोष केला गेलेला आहे. कारण ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता हा मुलगा आज IPL खेळतोय. IPL खेळणार आहे. जस्ट नक्की त्याचे कोच, त्याचे ग्रामस्थ, आई बाबा सगळेच खुश असतील. ज्या पद्धतीने आज एक गावासाठी क्रिकेट खेळणारा मुलगा IPL मध्ये खेळणार आहे. संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या दुनियेच्या वतीने ओमकार तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फटका खेळलाय कव्हर्सला. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. प्रयत्न तर होता, नाही घेतली आहे आणि 4 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय संदीप सर आणि धावसंख्या झाली आहे 39. तर चला यानंतर दोन्ही टीम सज्ज राहा बघा. स्टार ओवे आणि अंश 11 केरणे. कारण इनिंग संपण्या अगोदर तुम्हाला येणं गरजेचं आहे. नियम सेम असतील याची दखल घ्या. तर तुम्हाला वाटेल की पहिली मॅच होती म्हणून हे नियम. तसं नाही आहे. सेकंड राऊंडला पण सेम आहेत. सगळ्याच मॅचला तुम्हाला नियम सेम पाहायला मिळतील. तर चांगली धावसंख्या सध्या तरी सर इथे पाहायला मिळते. आणि विचार केला तर तलोजाचा सर आज चंदू शेट्टी सर जो नाव आहे तो खऱ्या अर्थाने या भागातून पहिल्यांदा एक खेळाडू म्हणून तुम्ही या भागामध्ये आले होते. तलोजा नाईटला खेळण्यासाठी आले होते आणि त्यानंतर नक्कीच तिथे मात्र कुठेतरी एक तुम्हाला मिळालेली संधी आणि एक अप्रतिम समालोचक म्हणून आज महाराष्ट्रामध्ये प्रख्यात आहात. ते देखील वावगं नाही. कारण तलोजाला जे चमकले ते हिरेच झाले. आणि योगायोगाने संदीप सर आपली देखील पहिली भेट तळोजा नाईटला झाली होती ज्यावेळेला मी खेळायला आलो होतो आणि मच्छिंद्र सर आणि आपण समालोचन करत होतात. सफेद मॅचच्या दिशेने शेवटचा षटक आहे. लांब लचक मारलाय. अखूट टप्प्याचा बॉल फेकून दिलाय खूप लांबवर. सिक्सर. बात है. फटाफट यहाँ पर छक्के आ रहे हैं. इतनी उम्मीद भी नहीं की थी तलोजा के दर्शकों ने कि इस तरह की. लेकिन नहीं दोस्तों, ये जो टीम है पेंदर में उनका खेल देखा था हमने. सेट्टू की वो नायाब पारी और यहाँ पर इनकी पारी. चले गेंद दूसरी दे दीजिए. तलोजा के कई हमारे दर्शक है यहाँ पर. सभी का स्वागत है. नाम तो फिलहाल याद नहीं है क्योंकि इतने साल हुए तलोजा की नाइट बंद हुए. महेशांचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर राहिला. तिकडं थोडासा टर्नही झालाय. जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. त्याच फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न. मागील चेंडू अखूट टप्प्याचा टाकला होता त्याच्यामुळे बॅटरकडे वेळ मिळाला आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आलेली आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता चॅलेंज केलंय बॅटरने. 31 धावांवर बॅटिंग करतायत कैफ, ज्यांनी चांगले षटकार मारले आणि माझ्या मते स्ट्राईक घ्यायची होती या ओव्हरमध्ये आणि त्याच्यासाठी शेवटच्या बॉलवर रनही नाही काढला. त्याचाही फायदा इकडे होताना पाहायला मिळाला. पण दुसऱ्या बाजूला सर जो खेळाडू गेलाय तो देखील कुठे कमी नाही आहे. कारण त्याच्या पट्ट्यामध्ये बॉल आला तर खूप दूर पाठवतो. जिमान हा नया प्रोडक्ट मैदान के अंदर वलीद 11 तलोजा के लिए आ चुका है. योग्य बॉल योग्य बॉल कळवला जातोय. म्हणजे डॉट बॉल तिकडे आलाय. काही बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया किती धावा बनवेल तळोजा टीम इकडे. हा बॉल समोरून वळवण्याचा प्रयत्न होता. चांगला कट पुन्हा एकदा. या टप्प्यावरची गोलंदाजी म्हणजे गुडलेन स्पॉटवर ज्या ज्या वेळेला सर बॉल पडतो तो अवघड असतो. कारण बॅटर फ्रंट फुटला खेळू की बॅक फुटला खेळू या विचारात असतो आणि त्यामुळे बऱ्याचदा लेन बॉल. परंतु अलीकडे क्रिकेट असं फास्ट झालंय. यॉर्करला पर्याय हेलिकॉप्टर आलाय आणि लेंथवरचे बॉल सुद्धा पिकअप स्ट्रोक खूप चांगले अलीकडच्या कालावधी. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आलेलं आहे.
कमी गतीचा बॉल, त्याच्यावर प्रहार, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे, पकडतायत, कॅच आली आहे, विकेट. अगदी शेवटचं षटक सुरू असताना आलेली आणखीन एक विकेट पाहायला मिळाली तळोजा टीमची. आणखीन एक बॉल यष्टी रक्षकांकडे जातोय, चांगला बॉल, चांगला फिरवलाय देखील यावेळेला. गतीपेक्षा टप्प्यावर भर दिलाय, कारण पहिल्या बॉलवर त्यांचा टप्पा चुकला होता, त्यानंतर त्यांनी केलं कमबॅक आणि खूप चांगली कामगिरी होते. इकडे धावसंख्या 45 वर स्थिरावलेली आहे. लगातारचे 4 बॉल डॉट आलेत. पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा त्यांनी केलेलं कमबॅक पाहायला मिळतं. इकडे पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, फिल्डर तिकडे पोहोचतायत, काय होईल. एफर्ट्स दाखवले खरे, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, तोपर्यंत 2 धावा तिकडे केल्या कंप्लीट आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. पहिला डाव संपलाय, धावसंख्या झालेली आहे ती 47. मॅच जिंकण्यासाठी पेंदर टीमला 48 ची आहे आवश्यकता. बॅटिंग केली तळोजाने, आता बॅटिंगला येतील पेंदर. हॅलो, चला चला आपण टॉस करतोय. आमचे सन्माननीय प्रशांत आलिमकर, शील गावचे युवा उद्योजक, KP यांचे मेहुणे आहेत. तर या पंकज. केपीसी ट्रॉफी कॉल, रायगड का टायगर, ते कॉल आलाय. यस पंकज, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी करणार. यस, बॅटिंग करण्याचा निर्णय, कारण सीमित क्रिकेटमध्ये की बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षण करतात, परंतु आज जो अंशिलवन खेळणे टीम ॲज अ कॅप्टन पंकज, या निर्णय पाठीमागचं कारण? आता क्लायमेट थोडं चेंज झालं आहे, वातावरणामध्ये बदल असल्यामुळे थोडं बॅटिंग साईड चांगली चालेल असं वाटतं. यस, बघा मेरिटनुसार खेळ करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. पंकज पहिला सामना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकलाय आणि पाहायला गेलं तर त्या वेळेला देखील फलंदाजी झाली होती खेळणे संघाची. तर काय सांगशील एकंदरीत, एवढा माहोल तू बघतोस, आता दुसरा सामना खेळतोस, काय केपीसी ट्रॉफी बद्दल जी चर्चा सध्या चालू आहे, काय बाकीत करशील? नक्कीच KPC ट्रॉफी म्हणजे आम्हाला इथे प्रथम यावर्षी खेळण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पहिले आभार मानतो मान्यवरांचे. आणि आता वातावरणामध्ये एवढं चांगलं आयोजन आहे, जसं वाटतं की 20 ते 25 लाखाचा प्रीमियर लीग असते त्याप्रमाणे इथे हा आयोजन आहे आणि एवढं चांगलं आयोजन कधीच नाही होणार असं वाटतं मला. क्या बात आहे, जरा जोरदार पंकजसाठी होऊ द्या, कारण एक ते देखील एक मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांनी सांगितलंय की खरोखर जी स्पर्धा नाही तर एक ब्रँड त्यांनी निर्माण केलेला आहे. तर कारण हेच आहे, कारण आम्ही काय करतोय हे महत्त्वाचं असतं आणि नक्कीच इथे मात्र KPC ट्रॉफीने मात्र करून दाखवलेलं आहे. जबरदस्त स्पर्धा, सगळेच कॅप्टन इथे येऊन खुश होतात. तर नक्कीच यानंतरची लढत सेकंड राऊंडचा सामना पाहायला मिळेल. अंशिलन खेरणे वरच्या स्टार ओवे, तर स्टार ओवे संघाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, कारण अंशिलन खेरणे संघाने कॅप्टन पंकजने डिसिजन फलंदाजी करण्याचा घेतलाय. थँक्यू. बोलूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर, चलिए बात करेंगे
तो चलिए बात करेंगे तलोजा टीम को 2 रनों का पेनल्टी था, तो जैसे ओवर कंप्लीट होगा और एड किया जाएगा वो 2 रन। चलिए 48 का टारगेट देखिए स्क्रीन पर वही रहेगा, लेकिन और जैसे पहला ओवर का खेल कंप्लीट होगा 2 रनों की जो पेनल्टी है वो ऐड किया जाएगा। देखते हैं टारगेट इतना बड़ा नहीं है संदीप सर, लेकिन कोई भी टोटल को हम छोटा नहीं मान सकते हैं। आज भी एक ऐसा मुकाबला देखिए मुझे याद सता रहा है, जिक्र करूंगा भाई 5 ओवर का मुकाबला है और जहां पर देखिए 48 का टारगेट है जिसमें 2 रनों की पेनल्टी है। मान लीजिए आपको 46 बनाना होगा। बहुत बढ़िया, देखिए एक तरफ समाधान भोईर को देख रहे हैं, दूसरी तरफ संदीप पाटिल सर देखिए मामा भांजे। बहुत बढ़िया, देखिए जो डैशिंग पर्सनालिटी की बड़ी कड़क थी। चैंपियंस ट्रॉफी का होते हुए जब पेंदर की टूर्नामेंट प्रतियोगिता और आने वाले समय में देखिए बात करेंगे। पंकज ने जिक्र किया कि बहुत है सारा प्रतियोगिता, और जिस प्रतियोगिता को देखिए बात करेंगे आईपीएल जैसे लीग को गिरा तो नहीं सकता, लेकिन हिलाने का ताकत रखता है और ये प्रतियोगिता देखिए दर्शाता है। लेकिन देखते हैं अंपायर सुनील पाटिल सर हैं, तो देखते हैं यहाँ पर निर्णय क्या रहता है। नो बॉल, और दिक्कत और बन जाएगी, मुश्किल और बन जाएगा कि इतना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, काम इतना आसान नहीं रहता है। लेकिन साउथ अफ्रीका टीम ने एक नया इतिहास रचा था, वो दिन अगर याद कर ले तो भाई कयामत की कहर आ जाएगी और गौतम गंभीर को वापस लोग गालियां देना शुरू कर देंगे। वो था भाई कोलकाता में जब खेला गया था 14 नवंबर को पहला टेस्ट मुकाबला, जिक्र करेंगे यहाँ पर स्क्रीन के बाद है। इस बार देखिए बात करेंगे सुजीत पाटिल की बात करेंगे। सुजीत पाटिल के क्लासिक बल्लेबाज हैं और उनका साथ है विश्वास पटेल पाबू। देखिए बात करेंगे संदीप सर, वो मुकाबला खेला गया था 14 नवंबर को जो टेस्ट मुकाबला था पहला कोलकाता में, जहां 123 का टारगेट बिल्कुल था, आखिर में मिला था हमें और 30 रनों से हम मैच हारे थे। वही 30 रन हमने पहले लीड भी उन्हें दिया था, टेम्बा बोमा की एक ही अर्धशतक था। तो क्रिकेट की भाषा कहीं बयां कर रही है। जिस कोलकाता ईडन गार्डन में हमने ऑस्ट्रेलिया टीम को फॉलोन से आकर बीवीएस लक्ष्मण राहुल द्रविड़ का इनिंग कौन भूल सकता है। लेकिन अब मुझे लगता है ये जो टारगेट है ना और आसान बन रहा है। थोड़ा सा अंपायर का इंतजार रहेगा कि क्या कंप्लीट किया है यहाँ पर 6 रन। चलिए दर्शक क्या है विजय बालाजी, देखिए विजय सर यहाँ पर मौजूद हैं। 4 रन। आपको अंदर की तरफ हाथ नहीं डालना है, दर्शकों से गुजारिश है गेंद को गिरने दीजिए। आमची दुर्वा आणि युग देखील इथे आलाय। युग या स्टेज वरती, युग आणि दुर्वा। नहीं, बहुत सारे बात करेंगे संदीप सर, हर टीम के सपोर्टर हैं, समर्थक और खारगिर के पूरी स्टार देखिए मैदान के चारों तरफ है। जब अभी डिनर के लिए मैं गया था गुप्ते को चर्चा, ओ ये चलिए भाई कहते ना 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 करते प्यार में कर गई, एश नो, लेकिन विश्वास पाटिल लेके नाखुश हैं और यही देखकर आ रहे थे, सुजीत को बता कर आ रहे हैं भाई कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का। कहते ना खतरा हमेशा दुश्मनों से नहीं भाई, खतरा हमेशा अपनों से रहता है और ये खतरा देखिए आपस में मुकाबला चल रहा है। संदीप सर क्या लगता है यहाँ पर रनआउट है, लेकिन टारगेट उतना बड़ा नहीं है और रनआउट अक्सर कहा जाता है ना अनलकी रहता है काफ़ी टीम के लिए। और पहला विकेट देखिए विश्वास थोड़ी सी नाखुश लौटे थे घर अपने डगआउट पर। नहीं बाबूशाह, देखा जाए तो जिस तरह से टारगेट इतना बड़ा नहीं लग रहा है, लेकिन क्रिकेट ऐसा खेल है कि क्या कब कहाँ बदलेगा अनुमान नहीं लगाया जाता। लेकिन बैटिंग लाइन देखी जाए तो काफी पावरफुल है पेंदर टीम की, लेकिन इस तरह के विकेट आप फेंकेंगे तो शायद ये टारगेट भी कहीं ना कहीं महंगा पड़ सकता है। नहीं बताए भाई, तलोजा टीम ने भी बताया भाई हथेली पर रखकर अपना मुकद्दर तू क्यों ढूंढता है, और इससे कुछ समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। और कहीं ना कहीं यहाँ पर गेंदबाज जितनी भी तारीफ किया जाए यहाँ पर रिवाज की उतनी कम। यहाँ पर भलाई रन की स्कोर बोर्ड पर बड़ा नहीं लगाए, लेकिन कठिन बना रहे हैं। अब रनों की बात करेंगे, 2 विकेट गवा दिए भाई, 6 रन बनाए हैं, 2 विकेट गवाए हैं। बहुत बढ़िया। देखिए यही बात बताया, छोटा सा टारगेट को जब टेस्ट मैच में 123 को बचाया जाता है
तो यहाँ पर 48 रनों को क्यों नहीं बचाया जा सकता है। बाबूशाह देखा जाए तो इसी मैदान के अंदर 48 रनों का टारगेट भी बचाया गया है, जबकि मैच हुआ था पिसार में बनाम पपड़ीता पाड़ा के बीच में, तो उस मैच में भी 48 रन बचाए गए थे। सही बात बताए संदीप सर, क्रिकेट से देखे कोई बड़ा नहीं हो सकता है, कई दिन किस्मत भी उसी को बादशाह बनाता है जो कुछ करने का हुनर रखता है। चलिए जिटू थोड़ा सा मूड में रहिए, थोड़ा सा मूड बनाते हैं दर्शकों का। कई दिन बादल के गरजने से नहीं बरसने से, लेकिन अब बरसे हैं गेंदबाज। 7-6 रन बनाए, छोटा गेंद था। अब देखिए तीसरा विकेट का, ओ माय गॉड, 3 बल्लेबाज यहां से आउट होते हुए भाई यहाँ पर मुश्किल बनेगा भाई यहाँ पर। 48 का टारगेट अब बता रहा है भाई कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो नाही जरूर जरूर। तर प्रेक्षकांना एक विशेष सूचना आहे बघा, वॅगनर कार जी रोडवरती उभी आहे 9083 त्या गाडीचा नंबर आहे, तर आपण ती थोडी बाजूला घ्या, आपल्यामुळे थोडासा अडथळा येतोय ट्रॅफिकसाठी। 9083 गाड़ी नंबर। नाखुश रहेंगे समाधान भूर संदीप सर, जिस तरह से एक तरफ से लगातार तीसरा विकेट और हमने जिक्र किया था पहला रनआउट आज भी लोग भूले नहीं। बाबूशाह ये मैच इतना आसान देख रहे पेंदर टीम, इतना आसान नहीं है ये, क्योंकि शुरू में विश्वास का रनआउट का विकेट बहुत कुछ कह कर गया, और विश्वास आउट होने के बाद जिस तरह से सुजीत ने अपना विकेट फेंका, सुजीत आउट होने के बाद देखिए आशीष भी किस तरह से मैदान छोड़ पाए, तो ये इतना आसान नहीं। आप यहाँ से देखिए, यदि पार्टनरशिप साझेदारी नहीं बनेगी तो महज मेरे हिसाब से ये मैच फंस सकता है। ओह चलिए, क्या बढ़िया स्लोअर गेंद, तारीफ करना चाहूंगा। इरबाज लाजवाब इस पे पहला ओवर में देखिए, और संदीप सर केवल रन खर्च किए भाई 6 और 2 रनों की जो पेनल्टी है अब ये प्लस कर लिया जाएगा, थोड़ी सी राहत मिलेगी। लेकिन जो 3 विकेट गिरा है, क्या इसका दबाव अभी भी हटा नहीं है, 8 तक पहुंच गए तो अभी भी 40 रन बनाना होगा, 24 गेंद बचाएं। नहीं बिल्कुल, यहाँ पर इस मैदान के अंदर बाबूशाह रन तो बनते हैं, लेकिन इस तरह के विकेट आएंगे, इस तरह से गेंदबाजी हो पाएगी तो निश्चित तौर पे ये महंगा भी बन सकता है। लेकिन कहीं ना कहीं अब समाधान भोईर जिन्होंने और भी अच्छा फेंका है, बहुत ही शानदार गेंदबाजी का मुजाहरा किया, साथ ही साथ पंकज कोपरकर वो भी कुछ कम नहीं है, काफी तजुर्बा उनके पास भी है, तो इन दोनों बल्लेबाजों के ऊपर आप देखा जा रहा है इस मैच का रुख पूरी तरह से। मैच अच्छा बनेगा। और संदीप सर आपने वो मुकाबला देखा होगा, चंदू सर को भी याद दिला देना चाहूंगा, जो 10 नवंबर खेला गया था ठाणे प्रीमियर लीग माउलिक मेगा वाकबील बनाम श्री राम फाउंडेशन के बीच में। 52 का एक छोटा सा टारगेट था, लेकिन 12 पर 5 विकेट गिरे थे। तभी महेंद्र मागे ने क्या इनिंग खेला था, 16 गेंद जब 40 की जरूरत थी, 22 रनों का इनिंग्स दिल दहला दिया था भाई। और आखिरी ओवर में देखिए 18 की जरूरत थी, तभी महेंद्र मागे ने छक्का लगाकर आउट हुए थे। लेकिन उसके बाद नरेंद्र ने क्या वाटा फिनिश, 1 गेंद 3 की जरूरत थी, मुकाबला फिनिश किया गया था। चंदू सर और एक मुकाबला लो स्कोर है, आपको याद दिलाऊंगा निश्चित रूप से। चले जरा स्पीडअप कीजिए शेट्टू, ध्यान देना है आपको फील्डिंग की तरफ, ज्यादा वक्त नहीं लेना है। 24 सपवान के लिए ना, हाँ सपवान यदि 1 विकेट लेता है 1 लाख तो मुनीप समाधान भूर देखिए, इनके बल्ले से बड़ा हिट देखिए यहां से AK-47 देखिए नॉन स्ट्राइक पर है, अब सिला दे रहे हैं भाई। कहते ना ब्राह्मण की बोली और समाधान भूर की AK-47 की गोली, बहुत पावरफुल छक्का। और ये दबाव जो 3 विकेट गिरा था ना संदीप सर, वो दबाव अब हटा होगा। हाँ, लेकिन उदित के लिए कितना कॉन्फिडेंस देखिए सपवान के ऊपर, 1 विकेट के लिए 2000 लगाए उन्होंने। सपवान देखिए एक अच्छे गेंदबाज हैं। समाधान भूर देखिए और एक स्क्वायर कट भाई, और वीरेंद्र सहवाग के अंदाज में खेला। देखते हैं यहाँ पर टच तो किया है बाउंड्री को, लेकिन अंपायर तीसरे अंपायर का डिसीजन क्या आता है। विजय पावले सर यहाँ पर निको ने इशारा किया भाई 6, लेकिन जब तक पूरी अंपायर का डिसीजन नहीं आता है तर चेक किया जा रहा है थोड़ा सा अंपायर। गाडी क्रमांक 9083 वॅगनर आहे, त्या गाडी मालकाला विनंती आहे की आपण तिथे लगेच जाऊन ती गाडी बाजूला घ्या। 9083 गाडी क्रमांक। समाधान भूरी ने क्यों विराट कोहली कहा जाता है भाई इस टीम का, और अब देखिए साबित करते हुए
जिबापुर देखिए इस नाम से टीम मैदान पर जब उतरती है और क्या कमाल का स्क्वायर विकेट था भाई। नहीं, बहुत ही बेहतरीन ये पारी अदा कर रहे हैं समाधान भोईर इस समय मैदान के अंदर। जो फंसी हुई टीम की नैया थी उसे किनारे लगाने की कोशिश कर रहे हैं इस समय समाधान भोईर। क्या बात है समाधान भोईर, लेकिन देखते हैं अंपायर का डिसीजन क्या है यहाँ पर। ओ माय गॉड, छक्का देखिए फ्लाइटेड चरण और समाधान भोईर देखिए यहाँ पर आक्रामक बल्लेबाजी। हा तिथून फिर से खिंचाई भाई, ऊंचाई भी ली और लंबाई भी लेता हुआ देखिए भाई यहां से। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही तबाही तबाही। तीनों मैच में और एक देखिए, और एक बड़ा हिट देखिए यहां से। प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और समाधान भोईर ने देखिए गेम बदल दिया भाई यहां पर। व्हाट अ बैटिंग, लगातार 4 छक्का। कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब समाधान बरस रहे भाई। टुकुर 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 टुकुर। क्या बात है, 4 में 4 रहे थे, 6 में 6 के लिए आयोजनकर्ताओं की तरफ से स्वर्गीय हरिभक्त परायण बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ केपीसी इनानपुरी आयोजकांच्या वतीने 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे। हे पारितोषिक सगळ्यांसाठीच आहे, जो मारेल त्याच्यासाठी। टोटल देखिए जाकर पहुंच गया भाई यहाँ पर 33, यहाँ पर 33 रन। अभी भी जीत के लिए 15 की जरूरत है। क्या बल्लेबाजी रही यहाँ पर। और संदीप सर, इसलिए तो कहा जाता है हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। तैयार गेंदबाज जिक्र करेंगे इस गेंद के बाद। ओ आप पंकज कोपरकर, मुझे लग रहा है इन्हें तलोजा नाइट याद आ गया भाई, क्योंकि आतिशबाजी देखिए छक्के से करते हुए यहाँ पर। कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। अरे मेहनत करने से हर काम हो जाता है आसान। संदीप सर, हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। चलिए गेंद दे दीजिए दूसरी। तो नितीन पाटील पपडीचा पाडा जे जावई यांच्या वतीने समाधानसाठी 1,000 रुपयाचा पारितोषिक आला। तिकडे आमचे स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकाचे संपूर्ण आयोजक कमिटी विलासशेठ घरत तिकडे उभे आहेत। त्याचबरोबर आमचे प्रवीण घरत असतील, मंगेश घरत। चलिए अभी जीत की बात करेंगे। 39 तक पहुंच गए, 9 रन चाहिए, 9 रनों की जरूरत है। और क्या साझेदारी बना यहाँ पर संदीप सर। इसलिए कहा जाता है ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी। और ये साझेदारी कौन भूल सकता है। जो वुमेन टीम आई थी भाई, ऑस्ट्रेलिया की वुमेन टीम जेमिमा और जो हरमीत कौर के बीच में बना था भाई 167 रनों की साझेदारी। और ऑस्ट्रेलिया वुमेन टीम को भी गुमान आ गया था भाई, क्योंकि वहां पर भी थी गोरी गोरी छोरी कि हम इंडिया की छोरी को हरा कर जाएंगे। लेकिन दीप्ति शर्मा ने बताया था रंग काला है लेकिन वफादार है। और 5 विकेट और टीम को जीत दिलाए थे भाई। और वो जो साझेदारी बना था ना, वो साझेदारी देखिए अब यहां दिख रही है भाई। कमाल का देखिए। और एक 4 रन आता हुआ जीत से देखिए कबल 5 रन दूर है भाई। 30 अक्टूबर देखिए वो मुकाबला याद आ गई जो दिबाई पाटिल में खेला गया था। और ये साझेदारी देखिए यहां पर बनता हुआ। समाधान पर क्या बल्लेबाजी की भाई। इसलिए कहते हैं ना, तो जॉन्टी हमारे ओवली के सलीम भाई आइए तशरीफ रखे यहाँ पर। फैसल ग्रुप के ओनर देखिए सलीम भाई कारगर जा, बड़ा देखिए दिल क्रिकेट से प्रेम सपोर्ट है। तो ओवली के हमारे भिवंडी से ओवली के एक बहुत ही बेहतरीन क्रिकेटर जॉन्टी जोशी, वो भी मैच को एंजॉय कर रहे हैं। समाधान भोईर और पेंदर टीम को भी शुभकामनाएं, इस टूर्नामेंट को भी शुभकामनाएं उन्होंने दी हैं। बहुत उनकी मंशा थी इस टूर्नामेंट में खेलने की जॉन्टी की, लेकिन इस साल नहीं जॉन्टी, अगले साल जरूर। अंगद से बात की हमने, क्योंकि संदीप सर टाइगर आईपीएल में पैक किया है भाई यहाँ पर। जयेश पाटिल लेके बात करेंगे वंडर बॉय। और उसके साथ साथ देखिए ऋतिक पाटिल भी मैच का एंजॉय ले रहे हैं। अंगद के यानी इनामपुरी के अच्छे दोस्त ऋतिक पाटिल ओडुदी देखिए, इन्हें भी देखिए आईपीएल का टिकट मिला है भाई। ऐसा करते रहिए, इसकी मोहब्बत में सिर्फ धोखा मिलता है। ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आईपीएल में जाने का टिकट मिलता है। और यहीं से तो शुरुआत होता है। मैच अच्छा फिनिश के दिल टूटा यहाँ पर तलोजा टीम का, लेकिन कोई बात नहीं,
क्रिकेट में हार जीत होता रहता है, मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। चलते हैं यहाँ पर जहाँ पर संदीप सर जुड़े हैं, कहीं कैश प्राइज है। यस, तर नितीन पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक समाधानसाठी आलेला आहे. नितीन पाटील पापडीचा पाडा जावई आहेत. तर नक्कीच इथे आमचे धर्मनाथ शेठ भोईर पेंदर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी देखील पेंदर संघाला आणि केपीसी ट्रॉफीला शुभेच्छा दिल्यात. तर आतिश पाटील भिवंडीवरून उवळीवरून हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. आतिश आणि जॉन्टी. संदीप सर मैच के देखे, मैन ऑफ द मैच, लीडिंग फ्रंट कप्तान से उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है, दिखा दो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। 5 रन पहला ओवर देखे, कसी हुई गेंदबाजी, 2 सफलता और उसके बाद 3 विकेट गिरने के बाद बता दिया समाधान भुईर कि मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, और 4 छक्का ने मैच को खोल दिया और मैच करे मैन ऑफ द मैच। सलीम भाई, स्वागत है आपका भी. तर समाधान नाही आहे. झहीर पटेल यांना विनंती करेन. झहीर शेठ या. गजानन शेठ पाटील यांना देखील विनंती करेन की आपण यावं. त्याचबरोबर सलीम भाई, 1000 रुपयाचं पारितोषिक देखील नितीन पाटील यांच्या वतीने आलाय. आमची दुर्वा आणि युग देखील आलेला आहे. या समाधानला आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देतोय आणि त्याबरोबर नितीन पाटील यांच्या वतीने 1000. यस, अभिनंदन समा. बाबूशाह कुछ कहना चाहेंगे समाधान से? नहीं, हाँ। निश्चित रूप से जुड़ेंगे समाधान के भांजे तरफ। तो हमेशा बात करते हैं, तो आप करेंगे तो अच्छा रहेगा. नहीं, आप निश्चित रूप से मामा भी हो, ससुरा भी बन चुके हैं। निश्चित रूप से मामा भांजे की देखिए बात करेंगे. जब चॅम्पियन्स ट्रॉफी था ना, मैंने टेस्ट कोड देखा था, टॉप फाईट था. समा काय बोलायचं, काय दबाव होता, 3 विकेट आहे. यावर्षी तुम्ही पण जसं तोसे पाटील आम्ही बघितला, लीडिंग प्रॉड कप्तान से, और आपने यहाँ पर लीड किए और इस दबाव को कैसे झेले और क्या मन बनाए थे पहले बड़ा हिट खेलकर दबाव को हटाया जाए, या मैदान के अंदर ही मन बदले? नाही, नक्कीच मी दबावात तर थोडा होतो, पण मी मन बनवूनच गेलतो का आज मी असा प्लेस करून खेळणार नाही आहे, थोडा हार्ड हिटिंगच खेळेन आणि त्याचप्रमाणे चेंडूवाल्याने त्याच मेरिटने मी खेळलो. समा तुम्ही हारली होता नितलेस टुर्नामेंटला, मी बोलला होता की संघा समाधान टेन्शन घेऊ नका, बॅलन्स आहे. आता काय बोलायचं संघाबद्दल, या टुर्नामेंटला केपीसी ट्रॉफीबद्दल? हो, केपीसी ट्रॉफी बोलला तर आमचा पहिलाच कल्पेश भोईर आणि अंगद पाटील यांनी आमचं नाव फिक्स केलेला. खूप छान आयोजन केलेलं आहे. नाईट प्रतियोगिता बोलली तर त्याच्यानंतर काय हीच पहिली प्रतियोगिता बोलली जाईल 1 नंबरची. आणि तुम्ही जे बोललेले नितलास ग्राउंडवर का टीम बॅलन्स आहे, तोच आशीर्वाद आमच्या पाठीशी आता सगळ्यांचा, आणि आम्ही आमचा चांगला खेळ दाखवतोय. चलिए, बेस्ट ऑफ लक समाधान भुईर, हमेशा मोटिवेशन देते हैं हर खिलाड़ी को. और मामा भांजा की देखिए जोड़ी लगा समा आपके लिए ओवली से जॉन्टी जोशी, आतिश और मयूर, इन्होंने 1000 का इनाम जीपे आपको किया है. क्या बात है. लेकिन ये असली समा आप दिख रहे हैं भाई. तो समा है या चला मैच परवाना? स्टार्ट करा. संदीप सर, वो गाना था ना, तो समा है या परवाना, नाम तो अपना जरा बतलाना. ये समाधान भुईर है भाई. चला अंपायर, सामना शुरू करून घ्या. संदीप सर आ जाइए, फिर से वापस जुड़ जाते हैं. बहुत अच्छा, क्योंकि बड़े खुशकिस्मत हैं. मच्छिंदर पाटिल सर बेंगलोर में हैं, इसलिए हम आपके साथ जुड़ पा रहे हैं. नहीं तो आपके ये 1 जोड़ी कौन बोल सकते.